मित्र हो नमस्कार. छत्रपती संभाजीनगरमधील आजी आजोबांच्या प्रेमाची लव्ह स्टोरीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. तो तुम्ही पाहिला असेलच. या आजोबांना आपल्या बायकोला 1 ग्रॅम सोन्याचा गोप भेट द्यायचा असतो. दुकानदाराला ती किंमत विचारतात. दुकानदार म्हणतो, तुमच्याकडे किती रुपये आहेत ते मला दाखवा अगोदर. दोघांच्याकडच्या मिळून ज्या नोटांच्या बंडला असतात त्या सुरळ्या उघडल्यानंतर 1220 रुपयाच्या वरती 1 रुपया त्यांच्याकडे नसतो. दुकानदाराला ते परत किंमत विचारतात. दुकानदार म्हणतो, आजोबा अजून तुम्हाला पैसे द्यावे लागतील. आजोबा म्हणतात, काही झालं तरी चालेल, मी आज माझ्या कारभारणीला गोप घेतल्याशिवाय या दुकानातून परत मागे फिरणार नाही. आजोबा आपल्या जवळ असणाऱ्या पिशवीमध्ये हात घालतात. 2 परचुंड्या दुकानदाराच्या हातामध्ये ठेवतात. दुकानदार चापचून बघतो. तो म्हणतो, अहो आजोबा, याच्यामध्ये काही चिल्लर रक्कम आहे, अजूनही पैसे द्यावे लागतील. आजोबा नाराज होतात. दुकानदार त्यांच्या हातावरती तो गोप ठेवतो. त्यांच्या हातानं आजीच्या गळ्यामध्ये घालायला लावतो आणि 2 सोन्याच्या वाट्या देखील भेट देतो. आजी आजोबांच्या डोळ्यामधून आनंदाचे अश्रू घळघळ वाहू लागतात. ते म्हणतात, अरे बाबा, कोणतीही रक्कम न घेता हा सोन्याचा जिन्नस तू आम्हाला भेट का म्हणून दिलास. दुकानदार म्हणतो, आजोबा आणि आजी, काही वर्षापूर्वी तुम्ही माझ्या दुकानामध्ये हाच गोप पाहण्यासाठी आला होता. त्यावेळी देखील तुमच्याकडं पुरेशी रक्कम नव्हती. कोण सांगावं, तुमच्या रूपानं साक्षात पांडुरंग आणि रुक्माई माझ्या दुकानामध्ये आले असेल. हा गोप माझ्याकडून भेट ठेवा. आजी आजोबा म्हणतात, आम्ही अडाणी असलो म्हणून काय झालं, गावाकडचे असले म्हणून काय झालं, तुझ्याकडून ही वस्तू मी फुकट घेणार नाही. दुकानदार म्हणतो, याची रक्कम तर तुम्हाला द्यावी लागेल. तो आजीकडून 10 रुपये घेतो, आजोबांच्याकडून 10 रुपये घेतो आणि म्हणतो, ही त्याची रक्कम आहे. मित्र हो, देवळामध्ये जाऊन परमेश्वर भेटेल की नाही हे सांगता येत नाही. तुम्ही आम्ही व्यवहारिक जगतामध्ये जगणारी सुशिक्षित अशी माणसं आहोत. नाते आणि व्यवहारामध्ये आपण गफलत करत नाही. पण मित्र हो, मला तुम्हाला सांगावंसं वाटतं या प्रसंगावरून, तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या माणसामध्ये एक प्रेमाचं, स्नेहाचं, आपुलकीचं नातं जोडायला शिका. कारण हे नातं व्यवहारापलीकडचं आहे आणि अशा जोडलेल्या नात्यामध्येच तुम्हाला देखील तुमचा पांडुरंग आणि रुक्माई भेटू शकेल. रामकृष्ण हरी माऊली.